आज गुरुवार 29 फेब्रुवारी. आज फेब्रुवारीचा शेवटचा दिवस आहे. आपण भगवद्गीतेतल्या 23 श्लोकांचा आढावा घेतलेला आहे 13व्या अध्यायातल्या. आता आज 24वा श्लोक पाहणार आहोत. बघता बघता हाही अध्याय संपत आलेला आहे. समापनाकडे वाटचाल होती आहे. आपल्याला समजून घेतो आपण क्षेत्रज्ञ विभाग. भगवंत आपल्याला एक एक त्यातले बारकावे सांगतायत. क्षेत्रज्ञ कसा आहे पाहूया आज. आता 24वा श्लोक. सर्वांना शुभेच्छा आज गुरुवारच्या. आणि पंचमी विशेष म्हणजे ही माघातली वद्य पंचमी ही समर्थांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. म्हणे पंचमी ते नवमी असा ते स्वतः उत्सव करायचे रामाचा किंवा हा सगळा. आणि त्यामुळे या पंचमीला महत्त्व होतं. आज गडावर राहायला पाहिजे होतं, पण आता इथं स्मरणानेच आपण त्यांचं चिंतन करूया. आणि आपल्या मुख्य म्हणजे परवा एक जण आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की समर्थांनी भक्तियोग तर श्रेष्ठ सांगितलेलाच आहे, पण ज्ञानयोग भक्तियोग यापेक्षा पहिलं महत्त्वाचं काय असेल तर कर्म. जे कर्म आपण करत राहायला पाहिजे. आणि मग मला एकदम डोक्यात असं आलं की आपण तिथे राहून केवळ भक्तीचा अनुभव आनंद घेण्यापेक्षा इथे आलो तर आपल्याला कर्मयोग पहिल्यांदा साधता येईल. आपलं जे रोजचं कर्तव्य आहे सगळेजण आपण भेटत आहोत आणि ते केलं तर ते जास्त चांगलं आहे. ती सुद्धा कर्म सगळी भगवंताला अर्पण करणं, आपण ते पाहतो येतात सगळं, तर ती पण एक प्रकारची भक्तीच आहे. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची साधनाच आहे. मग तुम्हालाही असं मोकळं सोडणं हे मला चांगलं वाटलं नाही. सगळ्यांना वाटत असेल ताईसारख्या इकडे जात आहेत तिकडे जात आहेत, तर त्यापेक्षा आपण इथे राहूनही हे कार्य करू शकतो. ऑनलाईन हल्ली बघायला मिळतं. रात्री पार 12 वाजेस्तोवर कीर्तन चाललेलं होतं, पण त्याचा अनुभव मी इथं बसूनही घेऊ शकले. म्हणजे हा आनंद अनुभव सध्या या संगणकाच्या आणि या सगळ्या IT च्या युगामुळं आपण कुठेही राहून तो आनंद घेऊ शकतोय, एवढं मात्र माझ्या लक्षात आलं. करूया सुरुवात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण 23वा श्लोक घेतलेला आहे, तसा तो पाहिलेला आठवण करून देते. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतींच गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. आपल्याला कालच्या या श्लोकामध्ये भगवंतांनी इतकं सोपं करून सांगितलेलं आहे की जो मनुष्य या प्रकृती आणि पुरुषाचं ज्ञान घेईल, गुणांसह तिला समजून घेईल आणि तो सर्व प्रकारे कर्तव्य करत असताना सुद्धा पुन्हा जन्माला येत नाही. म्हणून मी काल बोलता बोलता राहिले की शुकदेव आणि जनक ही 2 उदाहरणं याची आहेत. की शुकदेव काय करत होते, पूर्ण वैराग्य त्यांना मिळालेलं होतं आणि त्यामुळं ती फक्त साधना करत होते. तर जनक राजा एवढ्या मोठ्या सृष्टीचं, एवढ्या मोठ्या, त्याला महाराज्य म्हटलेलं आहे त्याच्या राज्याला,
तर तेवढं राज्य करत असताना सुद्धा, विदेहदस्त राज्य करत असताना सुद्धा तो अलिप्तच होता. म्हणजे कर्तव्य करणं हे चूक नाही आहे. कर्तव्य करत सुद्धा आपण वैराग्य प्राप्त करून घेऊ शकतो. नेहमी 5व्या अध्यायातला तो श्लोक मला नेहमी आवडतो की पद्मपत्रम इवांबसा. ते पद्मपत्र जसं पाण्यामध्ये स्वतःला काही सुद्धा एवढा लवलेश सुद्धा जलाचा लावून घेत नाही, तसं जर आपण राहिलो की फक्त आपलं कर्तव्य करत राहायचं, त्याच्या फळांच्या अपेक्षाची करायची नाही, फळांची अपेक्षा करायची नाही, आणि मग आपल्याला पुनर्जन्म मिळणार नाही. तर जर पुनरपि जननम पुनरपि मरणम नको असेल तर आपण हा 23वा श्लोक लक्षात ठेवू. आणि त्याच्यावरचं थोडंसं शंकराचार्यांचं भाष्य, कारण काय आहे, त्यांनी पूर्वपक्ष निर्माण करून सगळ्या शंका दूर केलेल्या आहेत. तर काल काही त्यातल्या शंका हे करत होते, सांगितलेल्या होत्या की हे शास्त्र म्हणजे अविश्वासाचा प्रसंग जर कधी सगळीकडे निर्माण झाला तर शास्त्र व्यर्थ आहे असं सिद्ध होईल आणि तो पुन्हा जन्म घेत नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही, असं पूर्वपक्षाचं म्हणणं होतं. त्याच्यावर शंकराचार्य असे बोललेले होते की क्षीयन्ते च अस्य कर्माणि. तसं नाही आहे. तर असा जो मनुष्य आहे ज्याला हे ज्ञान झाले, त्याची सगळी कर्म क्षीण होतात, क्षय होतो कर्मांचा. आणि म्हणून ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, हे तर मी सांगितलेलंच होतं की जो ब्रह्म जाणतो, ब्रह्माला जाणणारा जो आहे तो ब्रह्मच होतो. आणि तस्य तावदेवम चिरम, त्याला तोपर्यंतच विलंब होतो. म्हणजे ब्रह्म जाणेपर्यंतच त्याला विलंब होतो. कशाप्रमाणे, तर इशिका तुलवत सर्वाणी कर्माणी प्रदूयन्ते. इशिका म्हणजे एकतर बाण किंवा अगदी गवताची काडी. तर गवताचा अग्रभाग जो असतो त्याला इशिका म्हणले, टोक. तर अग्रभाग, गवताचा अग्रभाग किंवा अग्रभाग ज्याप्रमाणे अग्नीमध्ये पूर्णपणे भस्मसात होतो, अशा शेकडो श्रुतिवचनाप्रमाणे विद्वानांची सर्व कर्मे दग्ध होतात असं म्हटलं आहे. आणि गीतेमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते तथा. अग्नीमध्ये सगळ्या समिधान जशा भस्मसात होतात त्याप्रमाणे आपली ही कर्मसुद्धा भस्मसात होऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला ह्या अविद्या, कामना ह्या सगळ्या नष्ट करायच्या आहेत. अग्नीच्या योगानं दग्ध झालेलं बीज ज्याप्रमाणे पुन्हा उगवत नाही, त्याप्रमाणे ज्ञानानं दग्ध झालेल्या क्लेशातून आत्मा पुन्हा शरीर धारण करत नाही. असे एक महाभारतातल्या शांतीपर्वात सुंदर वाक्य आहे बघा. बीजान्युपदग्धानि न रोहन्ति यथा पुनः ज्ञानदग्धैस्तथा क्लेशैर्नात्मा संपद्यते पुनः. म्हणजे पुन्हा हा आत्मा नवीन शरीर धारण करत नाही. कशाप्रमाणे, अग्नीच्या योगानं दग्ध झालेलं बीज ज्याप्रमाणे पुन्हा उगवत नाही, त्याप्रमाणेच ज्ञानानं दग्ध झालेल्या क्लेशातून आत्मा पुन्हा शरीर धारण करत नाही. कालचं जे वाक्य आहे त्याच्यावर पूर्वपक्षांनी खूप आक्षेप घेतलेले होते. आणि पुन्हाही असं म्हणतायत, पूर्वपक्ष असा म्हणतो की ज्ञानाच्या पश्चात होणाऱ्या कर्माचा दाह होतो असं मानलं तर, म्हणजे ज्ञानाच्या पश्चात होणाऱ्या कर्मांचा, पण आधी जी कर्म केली त्यांचा काय, असा एक प्रश्न विचारलाय. त्याच्यावरही शंकराचार्य उत्तर देतात की अशा प्रकारे संकोच करण्याचं काही कारण नाही. ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा वर्तमान काळी जन्माचा आरंभ करणारे फळ हे प्रदान करण्यास प्रवृत्त होणारे प्रारब्ध कर्म इष्ट असत नाही. प्रारब्ध कर्म कसं आहे, ते सोडलेल्या बाणाप्रमाणे ते फळ देण्यासाठी प्रवृत्त होते. म्हणून कर्माचं फळ हे आहेच, पण सर्वप्रथम लक्ष्याचा वेध करण्यासाठी धनुष्यातून बाण सोडला जातो. तो बाण लक्षवेध झाल्यावर सुद्धा प्रारंभी ज्याला वेग प्राप्त झाला होता तो वेग त्याचा नष्ट होतो. ज्याला मारायचे त्याला मारला जातो आणि तो तिथेच थांबतो, जमिनीवर पडतो, त्याची हालचाल संपते. त्याप्रमाणे हे वाक्य तुम्हाला फार आवडले. त्याप्रमाणे शरीराच्या हालचालींना प्रारंभ करणारे प्रारब्ध कर्मसुद्धा जोपर्यंत संस्काराचा वेग नाहीसा होत नाही
तोपर्यंत ते पहिल्यासारखं करतच राहतं. पण तो बाण ज्याला वेग प्राप्त झाला तो सोडला गेला नाही, पण धनुष्यावर चढवलेला असला तरी तो तिथेही थांबवता येतो. त्याप्रमाणे स्वकर्माच्या फळांचा आरंभ झालेला नाही, परंतु स्वतःला सोडून दिलेलं किंवा सोडून गेलेलं जे कर्म आहे ते कर्म ज्ञानाच्या प्रभावानं निर्बीज केलं जातं. जे अजून आपण केलंच नाही जर प्रारंभ, तर ते निर्बीज होतं. आणि म्हणून अस्तित्वात असलेलं हे शरीर पडल्यानंतर पुन्हा उत्पन्न होत नाही असं म्हणणं बरोबर ठरणार नाही, हे सिद्ध होतं. म्हणजे पुन्हा उत्पन्न होणार नाही आहे, पुन्हा ते आत्म्यालाही नाही. आणि आता 24व्या श्लोकात काय सांगतायत बघा. आत्मदर्शनाच्या बाबतीत ध्यानादी जी साधनं आहेत ती कशी श्रेष्ठ आहेत, कशी उपयुक्त आहेत, ते आता 24व्या श्लोकात पाहायचे. ध्यानेनात्मनि पश्यन्ति आत्मना केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. संधी बघूया. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति. कुणाला? केचित म्हणजे काही जण, सगळेच रोज ध्यान करत नाहीत. केचित आत्मानम आत्मना. आत्मानम म्हणजे परमात्म्याला, आणि केचित म्हणजे काही लोक. आत्मना इथे आत्म्याचा शब्द अर्थ घ्यायचा आहे शुद्ध बुद्धी. म्हणजे परमात्म्याला काही लोक शुद्ध बुद्धीनं कसे पाहतात? ध्यानेनं, ध्यानाच्या द्वारा पाहतात. 6व्या अध्यायात ध्यानाचं वर्णन खूप आलेलं आहे. म्हणजे 11 ते 32 पर्यंतच्या श्लोकात सगळं ध्यानाचं वर्णन आहे. पुन्हा एकदा पहा घरी, आत्ता तेवढा वेळ सांगायला नको घालव. तर शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीनं, म्हणजे आठवत असेल तर 6व्या अध्यायातला 5वा श्लोक तर मला फार आवडतो. स्वतःचा उद्धार करावा. उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. हा श्लोक पण महत्त्वाचा होता की स्वतःचा उद्धार करायचा. आपणच आपला शत्रूही बनतो आणि आपणच आपला मित्रही बनतो. म्हणून तसंच आता इथे सांगितलं की ध्यानाने, म्हणजे ध्यानाच्या द्वारा काय करायचे? आत्मनी पश्यन्ति, आपल्या परमात्म्याला हृदयात पाहतात. केचित सांगितलं सुरुवातीला, आणि पुढं सांगितले अन्ये, म्हणजे दुसऱ्या ओळीत सांगितले अन्ये म्हणजे दुसरे काही जण. सांख्येन योगेन, सांख्य म्हणजे ज्ञानयोग, तर सांख्य योगाच्या द्वारे किंवा ज्ञानयोगाच्या द्वारे, याचं वर्णन सुद्धा दुसऱ्या अध्यायात 40 ते अध्याय, म्हणजे सगळा अध्याय संपेपर्यंत 72 पर्यंत दुसऱ्या अध्यायात सगळा सांख्ययोग सांगितलेला आहे. तर त्या सांख्ययोगानं म्हणजे ज्ञानयोगाच्या द्वारा, आणि पुढं म्हणलेलं आहे कर्मयोगेन च अपरे, आणि अपरे म्हणजे दुसरे काही जण, अन्य काही जण काय करतात? कर्मयोगाच्या द्वारा. आता हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की कर्मयोगही सगळा दुसऱ्या अध्यायात सांगितलेलाच आहे. कर्मयोग सगळा सांगितलेला आहे, कर्मण्येवा अधिकारस्ते वगैरे. तर कर्मयोगेन अपरे पश्यन्ति, म्हणजे दुसरे कित्येक लोक कर्मयोगाच्या द्वारा या भगवंताला किंवा आत्म्याला पाहतात. म्हणजे या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीनं ध्यानाच्या योगाने पाहतात. ध्यानेन आत्मनी पश्यन्ति, आपल्या हृदयातच तो आत्मा आहे. तर काही जण ज्ञानयोगाच्या द्वारा आणि कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात, म्हणजेच प्राप्त करतात. म्हणून ध्यानयोग, ज्ञानयोग, कर्मयोग हे सगळे महत्त्वाचे आहेत. आपल्याला कुठला मार्ग स्वीकारायचा आहे ते आपण ठरवायचं. आता बघा, इथून त्या विशिष्ट ठिकाणी जायचं असेल, कोल्हापूरच्या पुढे काही आता आमचे लोक आज गेले, मग कोणी म्हणत होते या घाटांनी जाऊ, त्या आंबा घाटांनी जाऊ, त्या तमक्या घाटांनी जाऊ. एक छोटी वाट आहे, गुगलवाले तर वेगवेगळ्या वाटा दाखवतात. मग लहान वाटेनं गेलो तर आपल्याला बाकी हे अडथळा येत नाही, पण कधी कधी मध्ये थोडा त्रास होतो. इप्सित तेच आहे, शेवटी जिथं जायचं आहे तिथे आपण पोचणार आहोत, पण कोणत्या मार्गाने जायचं हे आपण ठरवायचं आहे.
इथे भगवंतांनी 3 मार्ग आपल्याला सांगितले आणि 3 पैकी कुठलाही मार्ग हा अयुक्त नाही, म्हणजे युक्तच आहेत, सगळे मार्ग योग्यच आहेत. त्याची आता समश्लोकी बघूया. ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यासंतरी, सांख्ययोगे तसे कोणी कर्मयोगे ही आणिक. संत तुकाराम म्हणतात, पाहती जे योगी निर्विशेष आत्मा, ध्यानी सच्चिदात्मा लक्षुनिया. कोणी कित्येक ते सांख्यांचे विचारे, विश्वात्मा हा बरे न्याहाळितो. योगे ही कर्मे ही ब्रह्म ऐसे कीर्ती, आपुलाले मती सारी खेगा. तुका म्हणे पंथ जास जो आवडे, तेणे केले उघडे लोकांजैसे. मी आत्ता म्हटलं तसं जिथं जायचं त्या मार्गाने. आता सज्जनगडावर सुद्धा पूर्वीचा जो 800 पायऱ्यांचा मार्ग आहे त्यांनी जाता येतं. काही परिक्रमा करून पूर्ण जातात, काही आता एसटीनी, बसनी, कोणी आपल्या कारनी, कोणी रिक्षानी, किंवा ज्याला जाऊन पायी. आता परवाच ती दिंडी महाराजांची मिरजपासून पायी गेली. ते कुठल्याही मार्गानं जा, शेवटी गाठायचं काय, समाधीस्थळ पोचायचे, श्रीरामापर्यंत पोचायचे. तसं पाहती निर्विशेषाला, ध्याने कोणी कित्येक ते, सांख्ये विश्वात्मयोगेही कर्मी ब्रह्म असे किती. कर्मानीही ब्रह्माला पाहता येतं. चव्हाण म्हणतात, सूक्ष्म विचारे नित्य अनित्याच्या हृदयी, ध्यानाने पाहती दुसरे सांख्य योगे आणि इतर कर्मयोगे पाहती. मोरोपंत म्हणतात, कोणी हृदयी चिंती, ध्याने आत्म्यासी पाहती अपर. कोणी सांख्ये योगे, पाहती कर्मे हितोची योग पर. तर तुलसीदास म्हणतात, देह माझ आत्मलखे, कोऊ करके ध्यान. सांख्य जोग अरु कर्म करे, खलत ओरस ज्ञान. आणि प्रज्ञानानंद म्हणतात, ध्यानाने कुणी बुद्धीमध्ये, बुद्धीने निर्गुण बघती. कोणी सांख्ये कोणी योगे, कर्म मार्गे ही किती, कर्म मार्गे ही किती. ज्या मार्गानं जायचे तुम्ही त्या मार्गाने जा. ज्याला जी वाट सोपी वाटेल त्यांनी त्या वाटेचा अवलंब करावा. त्यात चूक काहीच नाही किंवा अवघडही काहीच नाही. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. शंकराचार्य म्हणतात की बघा कसं ध्यान करायचंय बरं का. इतकी छान उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी की शब्दादी विषयांपासून श्रोत्रादी इंद्रियांना बाजूला करून त्यांना मनामध्ये आणून ठेवणं आणि मनाला अंतरात्म्यामध्ये आणून ठेवून एकाग्रतेनं चिंतन करीत राहणं, ह्या क्रियेला ध्यान म्हणतात. बघा सोपं सांगितलेलं आहे की आपली जी सगळी इंद्रिय आहेत ना ती बाजूला करायची. ती आहेत पण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. त्यांना सगळ्यांना मनामध्ये आणून ठेवायचं आणि मनाला आपल्या अंतरात्म्यात ठेवायचं. काल बघा त्यांनी सांगितलं, आता उद्या जमलं तर मी सांगेन तुम्हाला की एक श्री स्वानुभव दिनकर म्हणून ग्रंथ, काल त्याच्या आधारे विवेक बुवा रामदासी जे आहेत त्यांनी गडावर सांगितलं की हे मन कसं आहे, मन कुठं आहे, तर तेच ते या हृदयात आहे आणि त्याला अष्टदलं आहेत सगळी परमात्म्याला त्या. आणि त्याचं चिंतन कसं करायचं किंवा मनाच्या ह्या 8 पाकळ्या आहेत तर त्याच्यावर कसं चिंतन करायचं ते इथं खूप छान सांगितलं आहे. तेच सांगितले की मनाला म्हणजे इथं हृदयात आणून ठेवायचं आणि एकाग्रतेनं परमात्म्याचं चिंतन करायचं, याला ध्यान म्हटलेलं. सगळ्या जगाचा विसर पाडायचा आहे, मनात काही दुसरं आणायचंच नाही. ध्यायती व बगहा, कसं ध्यान करायचे, बकहा. ध्यायती इव बकहा, बगळ्याप्रमाणे ध्यान करायचे. आता बगळा काय करतो, डोळे मिटूनी ध्यान कुणाचे वळचणीत करीती. डोळे मिटून मुग्धी बसलेला असतो आणि बरोबर भक्ष्य आलं रे आलं, मासा वर आला आला
पटकन डोळे उघडतो आणि त्याच्यावर झडप घेतो. दुसरं म्हणले ध्यायती व पृथ्वी, म्हणजे ज्याप्रमाणे ध्यान करते तसं ध्यान करावं. किंवा ध्यायंती व पर्वताः, पर्वत ज्याप्रमाणे ध्यान करतात तसं ध्यान करायचं. आता अनेक दृष्ट्या हे छांदोग्य उपनिषदातली ही सगळी वाक्य आहेत. 7व्या अध्यायातली, 7व्या खंडातली, 6व्या अध्यायातली, म्हणजे बगळ्याप्रमाणे, पृथ्वीप्रमाणे किंवा पर्वताप्रमाणे. आता इथे दृष्टांत जे दिलेले आहेत त्याला अजून एक असा दृष्टांत दिला जातो की तैल धारवत, म्हणजे तेलाची धार ज्याप्रमाणे अतूट अखंड वाहत असते त्याप्रमाणे अविच्छिन्न, म्हणजे आपलं चित्त अजिबात इकडच्या इकडं होऊ न देता निरंतर चिंतन करणं याला ध्यान म्हणतात. आणि अशा ध्यानाच्या योगानं कित्येक योगी आत्म्यामध्ये, बुद्धीमध्ये आत्म्याला चेतनपूर्ण आत्म्याचं ध्यानाच्या अभ्यासानं शुद्ध झालेल्या अंतःकरणात पाहतात. तो चैतन्ययुक्त आत्मा आहे आणि तो शुद्ध आहे. त्याला पाहण्याचं कामसुद्धा शुद्ध मनाने आणि शुद्ध बुद्धीनं करायला पाहिजे. आणि काही लोक सांख्ययोगाच्या द्वारा पाहतात. सत्व, रज आणि तम हे तीनही गुण माझ्यामध्ये आहेतच असं पाहणारा, पण मी त्याच्यापासून वेगळा आहे, मी सगळ्या हालचालींचा साक्षी आहे, या गुणांनी विलक्षण आणि नित्य असणारा आत्मा आहे, अशा प्रकारे चिंतन करणं याला सांख्य म्हणतात. ते आहे ना, सगळं माझ्यात आहेच. आता कालच तरी एक उदाहरण दिलं होतं किंवा एक साधू होता आणि त्या साधूच्या अंगामध्ये बाण शिरला होता. तर बाण काढणं, आता बघा त्या श्रावणाचं सुद्धा मी रामायणातलं वाचत होते, आता पुढच्या वेळेला ते बोलायचे. तर त्या श्रावणाला बाण जेव्हा हृदयामध्ये त्याच्या गेलेला आहे आणि जेव्हा दशरथ तिथे येतो तर त्याला वाईट वाटतं. त्याच्या त्या वेदना, त्याचं कळवळणं, त्याचं व्याकुळ कणं ऐकून त्याला असं वाटतं की तो बाण बाजूला करावा. तो खरं सांगत असतो की मला निरपराध अशा आणि तपस्वी अशा मला का बरं बाण मांडला गेला, माझे आईवडील थकलेले आहेत वगैरे वगैरे. आणि असं सांगितल्यानंतर दशरथाला सुद्धा खूप जीव व्याकुळ झाला. मग त्याला असं वाटतं की त्याचा तो रुतलेला बाण पटकन काढावा. आणि तरी तो श्रावण सांगत असतो की तुम्ही आता ताबडतोब माझ्या आईवडिलांकडे जा आणि त्यांच्या मनाचं समाधान करा, त्यांची सेवा करा, त्यांना हे पहिलं पाणी नेऊन द्या. ते अगदी व्याकुळ झालेले आहेत, पण मी नसतील तर तेही आपला प्राणत्याग करतील, असं होणार आहे. ते सगळं सांगतो. आणि जसा दशरथानं बाण काढला तसा तो निश्चित पडतो, निश्चेतन झाला. हे श्रावणाचं उदाहरण आहे. तसं एका साधूचं असं उदाहरण होतं की त्याच्या छातीमध्ये असा बाण रुतलेला होता आणि तो कसा काढायचा, कारण तो ध्यानात होता. केवळ डोळे मिटून होता, पण सगळ्यांनी सांगितलं की तो जेव्हा ध्यानात पूर्ण जाईल, पूर्ण ध्यानस्थ होईल, त्यावेळेला तो बाण काढा. आणि अक्षरशः तसा बाण काढला तर तो साधू शांत ध्यानात तसाच राहिलेला होता. काल दुसऱ्या एका साधूचं उदाहरण दिलं की असंच तो ध्यान लावून बसलेला असतो आणि राजा त्याला म्हणतो की तुझं ध्यान संपल्यावर मी तुला अर्ध राज्य देईन. ध्यानातनं तू उठलास आणि अमुक अमुक झालं तर मी तुला अर्ध राज्य देईन. आता हा ध्यानात बसतो. आता तो राजा संपून गेला, त्याचा मुलगा राजा झाला, तोही निघून गेला, म्हणजे अशा किती पिढ्या गेल्या. त्याच्या पुढचा मुलगा झाला म्हणजे नातू, त्याचंही राज्य संपलं, तरी हा साधूचं काही हे निघालेलं नाही. खूप वर्षानंतर असाच दुसरा एक साधू तिथून जात असतो आणि त्याच्या लक्षात येतं की त्याला असं वाटतं की हा आता म्हणजे लोकांना वाटतं की आता निश्चेष्ट आहे, म्हणजे त्याच्यात काही राहिले नाही. पण त्या दुसऱ्या साधूला किंवा माणसाला, ज्ञानी माणसाला कळतं की नाही, हा ध्यानामध्ये आहे, साधनेमध्ये आहे, आणि म्हणून त्याचा तो बाण काढतात. तो बाण काढल्यानंतर हा पुन्हा जागृत होतो, त्याची ती समाधी उतरते किंवा ध्यान उतरतं. आणि उतरल्यावर त्याला वाटतं समोर राजा चाललेला आहे, म्हणून तो विचारतो कुठं आहे माझं राज्य अर्ध.
इतकं हसलो आम्ही हे उदाहरण ऐकल्यानंतर. तर म्हणजे एवढ्या समाधीनंतर सुद्धा त्याच्या डोक्यात ते ध्यानामध्ये सुद्धा राज्य राहिलेलं आहे. असंही होऊ शकतं. तर म्हणजे हा सगळा अशा प्रकारचं चिंतन करणं म्हणजे ते सगळं विसरायला पाहिजे. आता इतक्या वर्षांचा काळ लोटला, 3-4 पिढ्या झाल्या, तरीसुद्धा त्याच्या डोक्यात म्हणजे सूक्ष्म जे आपली म्हणतो ना वृत्ती असते ती तशीच राहते. खरं म्हणजे त्याचं चिंतन नको आहे व्हायला. खरं ते ध्यान आहे. आणि कर्मयोगाच्या द्वारे सुद्धा काही जण काय करतात, ईश्वरार्पण बुद्धीनं अनुष्ठान करणं याला कर्म म्हणतात. आणि अशा कर्मयोगाच्या साहाय्यानं आपल्या अंतःकरणाची शुद्धी होते. जो ज्ञानप्राप्तीचा क्रम आहे त्याप्रमाणे आपल्यामध्ये आत्म्याला पाहतात. ध्यानेनं आत्मनी पश्यंती याच्यावर कितीही बोललं तरी. आता परवाच जेव्हा आम्ही ह्याच्याला गेलो होतो, आळंदीला गेलो होतो, तेव्हा गोविंददेवगिरी महाराजांनी कसं ध्यान लावायचे इतकं सुंदर त्याचं हे दिलं आहे बघा. म्हणजे आपण पाठ म्हणू किंवा त्याचा अनुभवातनं त्यांनी जे सगळं सांगितलं आहे. आपण फक्त त्या ज्ञानदेवांकडे, त्या समाधीकडे सचेतन आहेत, त्यांचं ते चिरंतन आहे अस्तित्व, असं पाहून त्याची हे करायचे, त्याचं ध्यान करायचं. आणि मग ते कसं चरणापासून मस्तकापर्यंत सगळं करायचं, त्यांचे ते गुण आठवायचे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचं ध्यान जर आपण केलं तर ध्यानेनं आत्मनी पश्यंती एवढा भाग आपल्याला समजला असं होऊ शकेल. तर अशीच खूप उदाहरणं याच्यावर देता येतील. अजून एक थोडंसं उदाहरण सांगते आणि मग आपण ह्या श्लोकावर इथे थांबूया वाटलंच तर. की 2 साधक होते. गुरुजींच्याकडून शिक्षण घेऊन ते तीर्थयात्रा करत होते. दोघं समवयस्क होते, क्लासमेट असतात तसे. आणि मार्गामध्ये सतत ते वेदांताची चर्चा करत होते. अनेक शंका एकमेकांना विचारून ते समाधानही करत होते. त्यातला एक जरा हुशार होता. त्याच्या ठिकाणी अध्यात्मज्ञान जरा जास्त मुरलेलं होतं. एकदा प्रवास करता करता ते एका नदी तीराजवळ आले आणि संध्याकाळची वेळ होती. नदीला पाणी होतं. नदीची खोली फार नव्हती, पण कमरेच्या वरपर्यंत पाणी होतं आणि पाण्याला ओढही नव्हती. नदी संथ होती. दोघांना पोहता येत होतं. त्यांनी नदीत प्रवेश केला. तोच त्यांना हाक ऐकू आली. तसे ते दोघंजण थबकले आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर एक तरुण विवाहित स्त्री त्यांच्याकडे पळत येत होती. आणि ती म्हणाली, हे तरुणांनो, तुम्ही माझ्यावर उपकार करा, मला नदी पलीकडे नेऊन सोडाल का? मला पाण्याची फार भीती वाटते. आणि नाव बंद झालेली होती. मग आता मला जरा उशीर झाला आहे, माझ्या घरचे, माझी मुलं वाट बघत असतील, तेव्हा माझ्यावर उपकार करा. आता त्यांच्यातला त्या दोघांमधला जो हुशार होता तो कर्माचा म्हणजे कर्म आणि अकर्म याचा जाणकार होता. तो म्हणाला, ठीक आहे, घाबरू नका, मी आपल्याला पाठकुळी घेतो आणि नदीच्या पलीकडे नेऊन सोडतो. तोच दुसऱ्या मित्रांनी त्याला हळूच शब्दात सांगितलं, अरे, आपल्या गुरुजींचं वाक्य लक्षात आहे ना, स्त्रियांचा संपर्क आणि त्यातून तरुण स्त्रीचा स्पर्श हा मोहाला कारणीभूत आहे, तेव्हा तू या फंदात पडू नकोस. त्यानं काही त्याचं ऐकलं नाही. त्या स्त्रीला पाठकुळी घेतलं, नदीच्या पलीकडे नेऊन सोडलं. ती स्त्री त्याला आशीर्वाद देऊन निघून गेली. पुढे पुन्हा अध्यात्माच्या गप्पा मारत मारत ते तीर्थयात्रा करायला लागले. आता धर्मशाळेत उतरले. 4 घरी भिक्षा मागून त्यांनी खायची पथारी पसरली. आणि रात्री पुन्हा गप्पा मारता मारता तो दुसरा मित्र पहिल्याला म्हणतो, तू काही म्हण बाबा, तू तर ही चूक केलीस. पहिला म्हणाला, कुठली? तर म्हणे, कुठली चूक केली? तर म्हणे, अरे, तू त्या स्त्रीला नदीच्या पलीकडं पाठकुळी घेऊन जायला नको होतंस. पहिला मित्र हसून म्हणाला, अरे, ती स्त्री जेव्हा माझ्या पाठीवरनं उतरली तेव्हा मी विसरून गेलो, आता मी सोडून दिलं. पण तुझ्या मात्र अजून डोक्यावर ती स्त्री स्वार झालेली आहे, याचा विचार कर, म्हणजे तुला कळल की कोण चुकलं. ही अशी उदाहरणं खूपदा सांगितलेली असतात. मला अगदी आठवलं की असाच प्रसंग ज्ञानदेवांच्या जीवनातही झालेला होता.
आणि त्यांनी त्या एका स्त्रीला नदीच्या पलीकडं नेलेलं होतं. कुठलाही मनात भाव न आणता आणि ते डोक्यात न ठेवता जे करतो ते खरं ध्यान असतं. आणि असं आपण करता आलं पाहिजे आपल्याला. बघू दुसरा श्लोक थोडासा वाचून होईल. आता कोण कोण काय काय करतात, किती प्रकारचे ध्यान असतात, ध्यान करण्याचे प्रकार. तर महान पुरुषांना म्हणल्याप्रमाणे उपासना केल्यानं भगवंताची प्राप्ती होते असं सांगतायत. अन्ये त्वेवम जानन्त श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. आता संधी आहे बघा. अन्ये तू तू एव, अन्ये तू एव, एवं तू एवं अजानन्तः. एवं म्हणजे अशा प्रकारे, तू म्हणजे परंतु, अन्य म्हणजे दुसरे. आता अजून जे मंदबुद्धीचे किंवा इतर लोक आहेत ते काय करतात, अजानंत, काहीच जाणत नाही, त्यांना काही माहिती नसतं. जे आत्ता दोघं सांगितले तसं त्यातला एक अजानंत म्हणजे दुसऱ्यांकडून तत्व जाणणाऱ्या पुरुषांकडून. म्हणून म्हणलेलं आहे अन्ये तू एव अजानंत श्रुत्वा अन्येभ्य उपासते. अन्येभ्य म्हणजे दुसऱ्यांकडून जरा तत्व जाणून घेतात आणि उपासते म्हणजे उपासना करतात. आता ती उपासना कशी, तर श्रद्धेनं तत्पर होऊन करतात. ते अपि, ते सुद्धा, इथे छोटासा संधी आहे, अवग्रहाच्या जागी अ वापरायचा. ते अपि म्हणजे ते सुद्धा. च अतितरंती एवं, च म्हणजे आणि, ते म्हणजे ते सगळे. अतितरंती म्हणजे तरुण जातात, निस्संदेहपणे तरुण जातात. कशाला, मृत्युम अतितरंती, ते सुद्धा मृत्यूरूप संसार सागराला तरुण जातात, ओलांडून जातात. कारण ते कसे असतात, श्रुतिपरायणा. श्रवण, श्रुती म्हणजे श्रवणपरायण किंवा श्रुतीचा अर्थ वेद पण घेता येतो. वेदपरायण म्हणजे ज्यांनी वेद यालाच प्रमाण मानलेलं आहे, त्याच्यामध्ये जे मग्न झालेले आहेत किंवा जे जे ऐकलेलं आहे ते प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसार सागर खात्रीनं ओलांडून जाऊ शकतात. म्हणजे वेगवेगळे लोक दिसतात बघा. ते समर्थांनी तर किती प्रकारच्या उपासना, किती प्रकारचे देव, इतकी सुंदर यादी सांगितलेली आहे. म्हणजे त्यांचं इतकं सूक्ष्म निरीक्षण होतं. इथे थोडक्यात सांगितलं आहे भगवंतांनी आपल्याला की मंदबुद्धीचे जे पुरुष आहेत ते हे न जाणणारे असतात. त्यांना काही अन्ये तू एवं अजानंता, त्यांना हे काही माहिती नसतं. मगाच्या श्लोकात जे आपण पाहिलं ते ध्यानेन आत्मनी. आणि दुसऱ्यांकडून म्हणजे तत्वज्ञानी पुरुषांकडून ऐकून त्यानुसार उपासना करणारे काही जण असतात. आणि ऐकलेलं प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा तुमच्याकडून समजा एखादी गोष्ट ऐकली तर त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला प्रमाण मानून सुद्धा काही लोक हा संसार सागर तरून जाऊ शकतात. आता तुम्ही म्हणजे इथं आपल्याला संत, सज्जन, जे श्रेष्ठ लोक आहेत, ज्यांनी हे सगळं आत्मज्ञान अनुभवलेलं आहे, आत्मरूप झालेले आहेत, मग ते सांगतात की हे असं नाही, असं करायचे, अशामध्ये आपण लक्ष द्यायचे. तर हे सांगितल्यानंतर असे सुद्धा तसे वागणारे जे लोक असतील ते मृत्यूरूप किंवा हा मृत्यूरूप संसार हा खात्रीनं तरून जातात. त्याच्या आता बघूया काही होत आहेत का, एखादी वाचता येईल. ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी, सांख्ययोगे तसे कोणी कर्मयोगे ही आणिक. याच्यातलं एक दोन बघू. कित्येक एकाग्र मने विचक्षणा आत्मावबोधे पाहता ती आपणा, जे सांख्ययोगेची आणिक देखती कोणी स्वकर्मे लहती सुनिश्चिती. म्हणजे स्वकर्मांनी सुद्धा मनुष्य तरून जाऊ शकतो. लहती शब्द वापरलाय बघा त्यांनी. ध्यान हे झाले काशीनाथ स्वामी. दुसरे म्हणतात आठवले, ध्यानात आत्मा बघतात कोणी, कोणी मनानेच मनात आणि, हा सांख्ययोगे बघती कितेक,
की कर्मयोगे ही अनेक लोक. किंवा काही जण सत्य म्हणतात, स्वये आत्मतत्वास अध्यात्मयोगे कुणी पाहती स्वांतरी ध्यान मार्गे, कुणी सांख्य मार्गे तया पाहताती, तसे कर्मयोगे कुणी देखताती. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वन्दे वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. अजून एक जणांचं सांगते, वेळ आहे म्हणून. योगियांना दर्शन ध्यान योगे सूक्ष्मबुद्धीने हृदयी मनोमार्गे. देशपांडे म्हणतायत, ज्ञानमार्गी संन्यास आदरती कर्मयोगाने कुणी मुक्त होती. जय श्रीकृष्ण. सर्व